नमस्कार, मी प्रज्ञा। आज नवरात्राचा 8वा दिवस आहे। 8वा दिवस म्हणजे दुर्गाष्टमी। रात्री या देवीचे उभारतात या देवीला उकडीचा चेहरा बनवून आणि रात्री ह्या अष्टमीची महाझोकात पूजा होते। तर हा तोच नवरात्राचा 8वा दिवस। या रूपाचं नाव आहे महागौरी। आता हे नाव कसं पडलं बघा। पती म्हणून शिवशंकर मिळण्यासाठी, पती म्हणून शिवशंकर मिळण्यासाठी अन्न जल त्यागिले तपश्चर्ये माझी, अन्न जल त्यागिले तपश्चर्ये माझी। वर्षानुवर्षे तापसाने काया झाली काळी, वर्षानुवर्षे तापसाने काया झाली काळी। प्रसन्न होता महेश्वर गंगाजल ओते शिरी, प्रसन्न होता महेश्वर गंगाजल ओते शिरी। गंगाजल ओतता कांतिमय झाली गौरी, गंगाजल ओतता कांतिमय झाली गौरी। इतका पांढरा शुभ्र रंग तिला आला शंकरांनी गंगाजलाने आंघोळ घातल्यामुळे की ती अतिशय गोरी झाली आणि तेव्हापासून तिला गौरवर्णी असल्यामुळे महागौरी असं नाव पडलं। गंगाजल ओतता कांतिमय झाली गौरी, गौरवर्णी मुखी तेज जळाळी, तीच महागौरी। गौरवर्णी मुखी तेज झळाळी, तीच महागौरी। श्वेतवस्त्रधारिणी, श्वेतवस्त्रधारिणी महापवित्र महागौरी, महापवित्र महागौरी। गंगाधराने स्वीकारली पत्नी रूपे महागौरी, गंगाधराने स्वीकारली पत्नी रूपे महागौरी। दैवी ज्ञान अन सुख संपत्तीची अधिष्ठात्री, दैवी ज्ञान आणि सुख संपत्तीची अधिष्ठात्री। धनसंपत्ती सहित देवी सुख प्रदायिनी, ही देवी धनसंपत्तीसुद्धा देते आणि त्याच्या सकट सुखही देते। दैवी ज्ञान आणि सुख संपत्तीची, सुख शांतीची अधिष्ठात्री। धनसंपत्ती सहित देवी सुख प्रदायिनी। पूजता तिज, पूजता तिज होई दुःख कष्ट निवारिणी। तुमचं जे काही दुःख कष्ट आहे त्याचं निवारण केवळ तिची पूजा केल्यामुळे होतं। म्हणून म्हणतायत पूजता तिच होई दुःख कष्ट निवारिणी। महागौरी महादुर्गा विशेष फलदायिनी, महागौरी महादुर्गा विशेष फलदायिनी। श्वेतवस्त्र लेऊनी, श्वेतवस्त्र लेऊनी श्वेतवर्ण आरूढ वृषभावरी, श्वेतवस्त्र लेऊनी श्वेतवर्णी आरूढ वृषभावरी। अभयमुद्रा देऊनी त्रिशूळ हाती घेऊनी, अभयमुद्रा देऊनी त्रिशूळ हाती घेऊनी। तिसऱ्या हाती डमरू चतुर्भुजा वरदायिनी, चौथा हात वर देण्यासाठी। श्वेतवस्त्र लेऊनी श्वेतवर्णी आरूढ वृषभावरी। अभयमुद्रा देऊनी त्रिशूल हाती घेऊनी। तिसऱ्या हाती डमरू चतुर्भुजा वरदायिनी। पूजुया तिजला नवरात्राच्या 8व्या दिनी, पूजुया तिजला नवरात्राच्या 8व्या दिनी। पूजनी मंत्र म्हणूया तिचा मनोमनी, पूजनी मंत्र म्हणूया तिचा मनोमनी। प्रसन्न हो तू मजला, प्रसन्न हो तू मजला सांगू मनापासूनी। श्वेते ऋषी समारूढा श्वेतांबर धरा शुची, श्वेते ऋषी समारूढा
श्वेतांबराधरा शुची महागौरी शुभम दद्यान महादेव प्रमोददा. म्हणजे महागौरीमुळे महादेव शंकर आनंदित असतो, कारण तीच त्याची महाभक्त आहे. ओम देवी महागौरी नमः. अशी ही महागौरी 8व्या दिवसाची नवरात्राची पूजणारी देवी. हिला आपण नमन करूया आणि आज 8व्या दिवशी आपण तिचा जय जयकारही करूया. कसं वाटलं हे काव्य? आवडलं असेल तर चॅनेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि फॉरवर्डही करा. धन्यवाद.